नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट पुन्हा मंदीत होतं. एक वेळ अशी होती की 500 पॉईंट मार्केट मंदीत गेलं होतं. सकाळी थोडंफार वाटलं होतं असं, कारण अमेरिकेतून जे बोलणं ऐकू येत होतं की तुम्ही कॅश वाढवा, कोणत्याही संकटासाठी तयार असायला पाहिजे, नेट इंटरेस्ट इन्कम बँकांचं कमी होईल, कारण आता रेट ऑफ इंटरेस्ट ते जर कमी करतील तर बँकांचं इंटरेस्ट कमी होईल. तर हे सगळं ऐकू येत होतं. पण एक 100 ते 200 पॉईंट मार्केट मंदीत जाईल वाटलं होतं, पण जास्त मंदीत गेलं. एका कमेंटला आधी उत्तर देते. तुम्ही नीट समजावून घेत नाही. बायबॅकची प्रोसिजर काय आहे? तर आधी बायबॅकवर विचार करणारे म्हणून जाहीर करतात, नंतर बायबॅकची मीटिंग होते. त्या दिवशी बायबॅक किती करणार, त्याच्यासाठी किती पैसे खर्च करणार आणि किती रुपयाने बायबॅक करणार, प्रमोटर बायबॅकमध्ये भाग घेणार की नाही, आणि टेंडर बायबॅक का मार्केट बायबॅक हे सांगितलं जातं. त्याची रेकॉर्ड डेट निश्चित केली जाते. त्या रेकॉर्ड डेटच्या आधी तुमचे शेअर जर डीमॅट अकाउंटवर असतील तरच तुम्हाला बायबॅकमध्ये भाग घेता येतो. आणि नंतर एक 10 ते 12 दिवस बायबॅक सुरू असतो. त्यावेळेला तुम्हाला बायबॅकसाठी अर्ज करायचा असतो. तर त्या कमेंटमध्ये मला असं विचारण्यात आलं आहे की बायबॅकची एक तारीख दिली होती, आता टी व्हीवर असं सांगतायत की तुम्हाला अर्ज करता येईल, तर आत्ता मी शेअर घेतले तर अर्ज करता येईल का? तर अर्ज करता येणार नाही. बायबॅकचा फायदा मिळणार नाही. बायबॅकचा फायदा मिळायचा असेल तर रेकॉर्ड डेटच्या आधीच तुमचे शेअर डीमॅट अकाउंटवर असले पाहिजे. दुसरी कमेंट होती टाटा मोटर्सच्या संदर्भात काही आज न्यूज आली का? तर टाटा मोटर्सची न्यूज आज सकाळीच सांगितलीही होती. टाटा मोटर्स मंदीत जाईल हेही सकाळी सांगितलं होतं. 2-3 दिवस झाले आपण या संदर्भात न्यूज देतो आहोत. डिस्काउंट्स वाढले आहेत, मागणी कमी झाली आहे. त्यामुळे लँड रोव्हरवर डिस्काउंट वाढेल, JLRचं मार्जिन कमी होईल, कोविडच्या लेव्हलला ऑर्डर बुक गेली आहे आणि सगळीकडे साठा पडून आहे कारचा. त्यामुळे 3-3 लाखापर्यंत डिस्काउंट दिले जात आहेत. म्हणून टाटा मोटर्सचं टार्गेटसुद्धा कमी करण्यात आलं आहे, म्हणून आज शेअर पडला होता. मिनी डायमंड्स या कंपनीला 14 कॅरेट सोनं आणि लॅब ग्रोन डायमंड ज्वेलरीची ऑर्डर पारस मणी कॅनडा यांच्याकडून मिळाली आहे आणि त्याची निर्यात त्यांना कॅनडाला करायची आहे. ओरियन प्रोला पनवेल म्युन्सिपाल्टीकडून म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडून 200 कोटींचं एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि हे कॉन्ट्रॅक्ट 5 वर्ष मुदतीचं आहे. BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स यांना 1555 कोटीच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत कोची शिपयार्डकडून. त्याचप्रमाणे पर्सिस्टंट सिस्टीम यांना सोहो ड्रॅगन ह्या कंपनीचे ॲसेट्स $4.7 बिलियन पर्सिस्टंट सिस्टीम खरेदी करणार आहे.
त्याच्यापैकी 3.09 एवढे $1 बिलियन अपफ्रंट पेमेंट द्यायची आहे, म्हणजे ताबडतोब पेमेंट द्यायची आहे आणि उरलेली रक्कम 3 वर्षामध्ये दिली तरी हप्त्याहप्त्याने चालणार आहे. एव्हिएशन रेग्युलेटरनी इंडिगोला लावलेली पेनल्टी कमी केली. त्याचप्रमाणे क्रूडचा दरही कमी होतोय, म्हणून इंडिगोचा शेअर तेजीत होता. BMWने आज त्यांचा गायडन्सही कमी केला, रेव्हेन्यू गायडन्स कमी केला, मार्जिन गायडन्स कमी केला. चीनमधून येणारी मागणी कमी झाली आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे BMWला जे लोक कंपोनंट्स पुरवतात त्यांचेही शेअर मंदीत गेले किंवा मंदीत जातील. त्याच्यामध्ये मी उदाहरणादाखल 3 शेअर दिलेत: मदरसन सुमी, उनो मिंडा आणि सोना BLW. अरविंदो फार्माच्या युजिया स्टरलाइट या सबसिडियरीच्या पहिल्या प्रॉडक्टला US FDA कडून मंजुरी मिळाली. राजू इंजिनिअरिंग यांना $15 मिलियन ऑर्डर मिळाली. सिॲट ट्रक आणि बसच्या रेडियलचं उत्पादन सिॲटनी सुरू केलं. एक IPO येतोय, नॉर्दर्न आर्क कॅपिटल. ही NBFC आहे, म्हणजे लोन किंवा फायनान्स सर्व्हिसेस देणं या क्षेत्रातली कंपनी आहे. 16 ते 19 असा 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 777 कोटीचा हा IPO आहे. फ्रेश इशू 500 कोटीचा आणि OFS 277 कोटीचा. ₹10 फेस व्हॅल्यू. प्राइस बँड 249 ते 263. 27 शेअरचा लॉट आहे. 2009 मध्ये ही स्थापन झालेली कंपनी आहे. हाऊस होल्ड आणि MSME यांना लोन देते. मायक्रो फायनान्स कंपनी आहे ही. व्हेइकल लोन देते, ॲग्री लोन देते, अफोर्डेबल हाऊसिंगलाही लोन देते. यांचे रेव्हेन्यू 1906 कोटी तर त्यांचं प्रॉफिट 318 कोटी एवढं आहे. JP मॉर्गन आणि MG मोटर यांनी दोघांनी मिळून विंडसर EVचं उत्पादन केलं आणि विंडसर EV ही 9.99 लाख आणि त्यापेक्षा जास्त किमतीला लॉन्च केले. क्रॉस हा IPO 4 वेळेला भरला. गाडगीळ पुन्हा गाडगीळ हा IPO 3.6 वेळेला भरला. वरुण ब्रिव्हरेजेसनी 2 शेअरचं 5 शेअरमध्ये रूपांतर केलं. म्हणजे मी काल जे अंदाज वर्तवला होता की 10 शेअरचे 25 शेअर होतील, तो बरोबर ठरला आहे. अशा पद्धतीने त्याचं स्प्लिट जाहीर केलं आहे. झॅगल प्रीपेड यांनी HDFC आर्गो यांच्याबरोबर करार केला आहे आणि सोना BLWनी 2400 कोटींचा QIP लॉन्च केला आहे. मार्केट सध्या डळमळीतच आहे. स्वतःच्या भांडवलाचं रक्षण करणं हे आपलं काम आहे. कितीही कंटाळा आला तरी हे लक्षात ठेवा,
हळूहळू भांडवल बाहेर घ्या, म्हणजे आपल्याकडे कॅश तयार राहील. मार्केटमध्ये वापरण्यासाठी हवं तर वेगळा अकाउंट उघडा, म्हणजे ते पैसे प्रॉफिट म्हणून मिळालेत हे कळेल आणि त्यातून तुम्हाला जे शेअर पडतील ते शेअर खरेदी करता येतील. त्यामुळे पद्धतशीर जर मार्केट केलं तर कधीही त्रास होणार नाही तर मग डोक्याला त्रास होईल आणि घरादाराची धर्मशाळा व्हायची पाळी येते. मुलांवर राग निघतो, घरातल्या बाकीच्या मंडळींवर राग निघतो. ते सगळं जर टाळायचं असेल तर पद्धतशीरपणे मार्केट करत जा. नमस्ते.